जून 2025 पर्यंत थकबाकी असेल तर ही माहिती चुकू नका, कारण कर्जमाफीबद्दल शासनाची मोठी हालचाल सुरू झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली असून राज्यातील सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाने स्थापन केलेल्या समितीकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जून 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना अचूक डेटा संकलित करण्याचे काम जिल्हा बँकामार्फत सुरू असून नाशिक जिल्हा बँकेने सुमारे 74,000 शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केली आहे, तर उर्वरित माहिती संकलन आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्या, सचिव, बँक तपास अधिकारी, शाखा अधिकारी तसेच सहनिबंधक व निबंधक कार्यालयातील अधिकारी यांच्या समन्वयातून माहिती गोळा केली जाते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील प्रत्यक्ष थकीत शेतकऱ्यांची स्पष्ट यादी तयार करणे हा असून अचूक आकडेवारीच्या आधारे कर्जमाफी संदर्भातील पुढे निर्णय घेणे सुलभ होणार आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन 25 मार्च 2026 पर्यंत चालणार असून 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आणि हे अधिवेशन मुंबई येथे पार पडणार आहे. मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर यंदा या अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली असून पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण प्रक्रियेमुळे राज्यातील थकीत कर्जदारांची अचूक स्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा असून आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे सकारात्मक निर्णयाची शक्यता व्यक्त केली जाते.